हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज सकाळी नाश्त्याला बनवलं होता डोसा आणि बटाटा. मस्त नाश्ता वगैरे झाला आमचा. आणि त्याच्यानंतर गावाकडून सासरे आले होते, थोडंसं काम होतं. तर त्यांनी पण भरपूर असं सामान सासूबाईंनी पाठवून दिलं होतं त्यांच्याकडे. म्हणजेच मी त्यांना आई आणि बाप्पू म्हणते. तर आईंनी बरंच सामान पाठवून दिलेलं, म्हणजेच घरच्या शेतातली कोथिंबीर, शापूची भाजी, परत घरचं बेसन पीठ, असं सगळं होतं. मी तुम्हाला आता एक एक दाखवते. तर शापूची भाजी आणि कोथिंबीर तर आमच्या शेतातलीच आहे. आणि आता ह्या पिशवीमध्ये काय तर ह्याच्यामध्ये आहे टोमॅटो आणि भेंडी मुलांना खूप आवडते. आणि तिथंच शेतातच बाजूला कुणाकडे तरी आहे भेंडी, तर त्यांनी तिथून विकत घेऊन दिलेलं भेंडी आणि टोमॅटो. आता म्हटलं तुम्हाला दाखवत सगळं भरून पण घेते पटपट. नंतर फ्रीज वगैरे साफ करून आता हे सगळं ठेवायचं होतं. गावाकडून एवढं सामान आले, तर हे शेतातलं असल्यामुळं थोडंसं वेगळीच एक उत्सुकता असते. आणि छान असं त्याची टेस्ट छान लागते आपल्याला, असं शेतातलं सगळं भाजीपाला असल्यानंतर. इकडं किती पैसे देऊन घेतलं तरी पण अशी चव आपल्याला भेटत नाही. तर भेंडी पण पाहू शकता किती छान हिरवीगार अशी दिसते. आणि त्यातली त्यात शापूची भाजी, ती पण खूप छान होती. ते निवडून घ्यायचंच आहे म्हटलं, हे आधी थोडंसं हे करून घेते. आणि हे शेवचिवडा अंशुलसाठी मिठाचा आणि आम्हाला सगळ्यांना तिखटवाला. अंशुल अजून तिखट खात नाही, तर त्याच्यासाठी प्लेन अशी शेव पाठवतात. तर ह्यात पण बरंच काही काय होतं ह्या पिशवीमध्ये पण, ते पण मी दाखवते तुम्हाला. पेरू पण तिथंच गावात कुणाकडे तरी बाग आहे, तर तिथून घेऊन दिले होते. आणि बघूया आपण आता एक एक काय काय आहे ते त्याच्यामध्ये. पेरू तर ठेवून घेतले साईडला. आता पुढे बघायचे अजून काय काय आहे पिशव्यांमध्ये. मी पण तुम्हाला दाखवतच बघत होते. त्यांनी मला फोनवरती सांगितलं होतं. आणि हे कसं बांधून वगैरे आणल्यामुळं तोडल्या थोडंसं असं गरम वाफ तयार झालेली त्याला. आणि पिशवी अशी भिजली होती थोडी पाण्याने. तर म्हटलं दुसऱ्या सुक्या आपल्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवावं सगळं ह्यातलं त्यात काढून. त्याच्यामुळं मी असं कॅरीबॅग चेंज करून घेतल्या सगळ्या. आता हे काही लगेच एवढं संपत नाही, त्याच्यामुळं थोडंसं कोरड्या पिशवीमध्ये ठेवल्यानंतर फ्रेश राहतं. तर मस्त छान कोवळ्या अशा गवारीच्या शेंगा दिल्या होत्या, भरपूर होत्या त्या पण. इकडं मी तक्षला टोप आणायला सांगितले होते पेरू सोडून ठेवायला, कारण ते मी तसंच ठेवलं तर ही पोरं परत त्या कवरचा सगळ्या घरात कचरा करत राहणार. म्हणून म्हटलं ते काढून ठेवता येईल, तर त्याच्यासाठी मी टोप आणायला सांगितले त्याला. आणि हे सगळे पेरू मी असे काढून घेतले त्याच्यामधून, कारण मी आत्ता भाजी वगैरे निवडत होते तोपर्यंतच ह्यांनी इतका पसारा केला होता त्या वरच्या त्या कवरचा व्हाईटवाल्या. सगळं तोडून घरात कचरा करून ठेवलेलं, म्हणून आधीच काढून ठेवलं सगळं. तर पेरू पण मी त्यांना म्हटलं होतं थोडेच द्या, पण म्हटले आता आणलेत येत आहेत बाप्पू तिकडे तर मग पाठवते. तर छान पेरू सोडून झाले. आता ह्या पिशवीमध्ये काय मला वाटतं ह्याच्यात अळूची पानं दारातच आहे, थोडीशी आळू. तर आम्हाला वड्या खूप आवडतात आणि चांगली आहेत, अशी चरचरत वगैरे नाहीत. छोटीच होती पण दिलेली. तव्यात करायला छान वाटतात, म्हणजे तव्यात होतात भारी ही अशी छोटी पानं. तर त्यांना म्हटलं होतं त्या म्हटलेल्या थोडीसेच, म्हटलं द्या असतील तेवढीच. तर त्यांनी ते पण पाठवून दिली. आणि हे सगळं तुम्ही दिसत असेल, मी सगळं भाजी जेवढं काही आणलं आहे पिशव्यांमध्ये बांधून, ते सगळं मी दुसऱ्या कोरड्या पिशव्यांमध्ये टाकलं आहे, कारण ते फ्रीजमध्ये परत खराब होऊन जाणार. लिंब पण पाठवली होती, ती पण सोडून म्हटलं दुसऱ्या एका छोट्या पिशवीत ठेवून देते. आणि असं सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला पण फ्रेश वाटतं ना. परत असं फ्रीजमध्ये पण सापडतात वस्तू जिथल्या तिथं पटपट. तर हे सगळं ठेवलं. आता मला अंडी सोडून घ्यायच्यात. तर त्यांनी आता श्रावणमध्ये आम्ही खात नाही, पण काय होतं श्रावण संपल्यानंतर गावाकडं पण भेटत नाही अंडी वगैरे, आणि मुलांना गावरान अंडेच देतो आम्ही. तर ह्या डब्यात त्यांनी वरती बेसन पिठाची पिशवी ठेवली होती. बेसन पण घरी दळलेलं म्हणजे घरच्या डाळीचं दळून आणलेलं आहे. तर ते पण पाठवून दिलं. मी त्या दिवशीच त्यांना नको म्हटलं होतं, पण आज त्यांनी पाठवलं परत.
म्हटलं येता आता तर सगळं सोबतच पाठवते. तर अंडी अंडी आम्ही श्रावणमध्ये खात नाही, म्हणजे आता श्रावणमध्ये नॉनव्हेज खातच नाही. पण काय होतं, श्रावण संपल्यानंतर गावाकडं पण भेटत नाहीत अंडी, म्हणजे सगळे लोक खायला लागतात ना. तर मग आता म्हणलं असं श्रावण संपतच आला आहे, मुलांना द्यायचेत परत, तर मग द्या पाठवून, आता फ्रीजमध्ये ठेवते. त्यांनी भरपूर अंडी पाठवलेली, भरपूर म्हणजे मला आय थिंक मोजताना मी एवढं लक्ष नाही दिलं, 94 का 96 अंडी होती, जवळजवळ 100च म्हणा. एक अंडं मी साईडला ठेवले म्हणजे त्यांनी मला आधी सांगितलं होतं आईंनी की थोडंसं टिचलं आहे ते. तर एका डब्यातले तर सोडून झालेत, आता ह्या मोठ्या डब्यातले सोडायच्यात. त्यामुळे अंडी आणले तर मी मुलांना म्हटलं तर 8 दिवस थांबा, त्याच्यानंतर देते बनवून तुम्हाला. आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे पण नव्हती दिली मी, जवळजवळ 4-5 महिने झाले मुलांना अंडीच नाही दिली. त्यात आता श्रावण वगैरे चालू झाला, त्याच्यात खूप दिवस झाले नव्हती. मग म्हटलं आता थोडंसं आहे वातावरण पण थंडच राहणार आता, तर मग द्या पाठवून भरपूर. त्यांनी 100 अंडी पाठवलेली. तर घेते काढून मी अंडे सगळे. आणि तांदळामध्ये पाठवली होती, कारण ते हलून फुटणार वगैरे म्हणून. आणि ही 50 अंडी झाली एका पातेल्यामध्ये. आणि हे खूप छोटंसं अंडं मला भेटलं होतं. आई म्हणल्या पण होत्या मला की एक खूप छोटं अंडे तांदळासोबत तसंच टाकून देशील, नाही लागलं हाताला तर. पण ते लागलं, खूप छोटं होतं. मी नंतर मुलांना पण दाखवलं, मुलांची पण एक्साइटमेंट तुम्हाला दिसेल पुढे त्या अंड्याला पाहून. तक्ष तर म्हणत होता ह्याला फोडायचंच नाही आपण. किती छोट आहे. सांभाळून ठेवायचं कशाला, त्यात नाहीये काय. थांबतात पीठ आहे, हात नको घालतात. अंशुल इकडे ना बघायला, चल लवकर. हातात नाही, केवढा आहे बघ, बघ केवढी. मी छोटा लागल्यापेक्षा मम्मी असं ठेवायचं. ठीक आहे, नाही मग किती दिवस म्हणजे मम्मा अंडा देते आणि ते बच्चे असते त्याच्यामध्ये. ऐक ना, हे अंडा कोण खाणार आहे? कोण नाही खाणार, कोण नाही खाणार. ठेवायचं ह्याला. हा मी खाणार मम्मा. कोण नाही खाणार, मी खाणार मम्मा. कोण नाही खाणार. ठीक आहे. दादा म्हणतो ह्याला आपण सांभाळून ठेवू. हा बेबी नाही खाणार तुझ्यासारखा. छोटा अंडा निघतात, मोठ्या ह्याच्यामध्ये असतात, त्याच्यामध्ये चिंता असतात. छोटा बच्चा. अरे फुटलेत का काय रे? फुटले झाले जरा, फुटले. ह्याला ठेवते इथं वरती. ठीक आहे, किती छोटूस आहे रे. छोटू सारखं. माझं नाव छोटू, त्याचं नाव छोटू. येस, ह्याचं पण नाव आपण छोटू ठेवू. ठीक आहे. आता याला समजून ठेवायचं. आणि मोठं जरा कसं लागलं, मोठं नाही होते, असंच राहणार आता. नाही ह्याला ठेवायचं. फोन पडल ह्याच्यावर, रे फोन पडल मागं सर. खायचं नाही. छोटू नाव ठेवलंय अंड्याचं, की नाही? नाही तक्ष. छोटू तक्ष. ठीक आहे. तर हे अंडे वगैरे दिलेत पाठवून घरच्यांनी. आणि एवढं छोटंसं अंड आहे, पोरांना खूप कौतुक वाटतं. तर ते ठेवायचं म्हणतात ह्याला असंच. ह्याला नाव पण ठेवलंय छोटू अंडा. तर आता इकडे अंडे वगैरे सगळं काढून झाले माझं पातेल्यामध्ये. आणि साईडला आता सगळं निवडलेलं ठेवून घेते. तर अंडे ठेवले, बेसन पीठ,
नंतर लिंबू, परत पेरूचे टोप ठेवले साईडला, आणि हे आहेत आळूची पानं, गवार, शेव अंशुलसाठीची आणि आमच्यासाठी, त्याच्यानंतर टोमॅटो, भेंडी, आणि परत एक पेरूचं टोप, आणि आता भाजी निवडायला घ्यायची आहे. तर शापूची भाजी इतकी छान होती ना, एवढा छान वास येत होता त्याचा. आणि घरात मला खूप आवडते शापूची भाजी, तक्षला पण आवडते बारीक मुगाची डाळ घालून केल्यावरती. तर मला तर शापूची भाजी आणि ज्वारीची भाकरी खूप आवडते, खूप म्हणजे खूप. आणि त्यातले तर शिळी भाकरी आणि भाजी तर मग तर विचारूच नका. तर इकडं ना भेटत नाही अशी काळपट अशी एकदम हिरवीगार भाजी, थोडीशी पांढरट किंवा अशी पिवळट असते, त्याची काही एवढी छान टेस्ट येत नाही. पण अशा ह्या काळपट भाजीची टेस्ट खूप छान येते. तर मग म्हटलं आता एवढं आलं आहे घरच्या शेतातून आहे तर निवडून ठेवूया छान, म्हणून सगळं व्यवस्थित निवडून ठेवून दिलं. मी वास घेऊन बघत होते भाजीची, एवढी भारी येत होती ना. चला आता भाजी निवडून झालेली आहे मस्त, आणि जरा जाड काढ्या होत्या त्यामुळे मी बऱ्यापैकी असं हे केलं, फेकून दिलं, कारण ते शिजत नाही चांगले आणि वाटत पण नाही चांगलं खायला. आणि शापू निवडून झाल्यानंतर कोथिंबीर निवडायला घेतली. कोथिंबीरची पण खूप छान वास येत होती, घरची असल्यामुळं अशी गावरान तर मस्त वाटत होती, तर ती पण निवडून घेतली. आम्ही त्या दिवशी गावाला गेलो होतो तेव्हाच आणणार होतो, पण पाऊस वगैरे भरपूर असल्यामुळं आईंना पण रानात जायला झालं नाही चिखलात. तर मग त्यांनी आता बापूंकडे पाठवून दिलेलं हे सगळं. त्या दिवशी काही घेऊन गेला नाही, त्याच्यामुळे त्या दिवशी मी फक्त घरचे कांदे आणि लसूणच आणला होता. मग आज त्यांनी सगळंच पाठवून दिलं शेतातलं. चला आता घेते कोथिंबीर निवडून छान. त्याला अशी थोडी फुलं आली होती, त्याच्यामुळं तर मस्त त्याची वास येत होती. म्हणजे फुलं आलेले असल्यामुळे मी ती पण घेतली, थोडे शेंडे पण घेतले मी त्याचे. इकडं मुलांची मस्ती चालू होती. आणि ती अशी भाजीमध्ये वगैरे असं मिक्स लावल्यामुळं थोडंसं असे पानं वगैरे पिवळे पडलेले, पण छान होती कोथिंबीर, मस्त होती. आणि आत्ता माझं फायनली हे सगळं निवडून व्यवस्थित भरून झालेलं आहे. आता मला ह्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर चला आता फ्रीजमध्ये ह्याला ठेवून घेते मी व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर भेटते तुम्हाला. आता मला जेवण वगैरे करायचं आहे. तर संध्याकाळी जेवणासाठी मी बनवलं होतं भाजी, चपाती, वरण भात वगैरे, तर पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला ते. तर मस्त भरून झालं आहे सगळं. आणि इकडं मी आता घेते जेवायला. तर मस्त मटकीची भाजी बनवलेली झणझणीत, वरण बनवलं होतं मस्त टोमॅटो वगैरे घालून, भात, चपाती, कांदा चिरून घेतलेला, श्रीखंड होतं, प्लस लोणचं होतं. आणि आता घ्यायचे ताटं करून छान. इकडे तक्षची लुडबुड चालूच होती की आता मस्त जेवण करायचं आम्हाला. तर मी ताटं करून घेतले सगळ्यांची पटपट जरा. मस्त झालं होतं जेवण पण, छान सुटसुटीत, जास्त काय असं हे नव्हतं. आणि वरण आम्हाला असंच आवडतं, म्हणजे प्लेन वरण आवडत नाही. मस्त टोमॅटो, कोथिंबीर, थोडी मिरची, परत भरपूर लसूण, कढीपत्ता असंच बनवलेलं आवडतं.
तर आमचं नेहमीचं वरण म्हणजे असंच असतं. छान असे ताटं करून घेते मी आता. आणि इकडं आपले जेवणाचे ताटं रेडी आहेत. तर मी ह्या तिघांसाठी बनवलेले आधी. तक्षचे बाबा, बाप्पू आणि ड्रायव्हर काका, पिनू काका आहेत आमचे, त्यांच्यासाठी. आधी त्या तिघांना बसवलं होतं, नंतर मुलांसाठी केलं आणि ह्यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर मी जेवले. नंतर अंशुलला पण चारायचं होतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.